Hi guys, welcome or welcome back to my YouTube channel. So मी चालली आहे कोल्हापूरला and this is going to be a Kolhapur vlog. So yeah, this is going to be the first day of the trip and मैंने अभी ये chips लिए हैं and ये chocolate लिया है because we are at the stop. So yeah, that's happening. If you can see, this is where the halt is. आणि आता चालली आहे आत कारण I have a fear of missing my bus out. So yeah, that's it. Tata, bye bye. Meet you in Kolhapur. Hi guys, we are in Kolhapur. So माझी बस 1 तास आधी पोहोचली कोल्हापूरला and I look so sleepy, but it was a very good journey. I got good sleep आणि initially मला वाटलं मी नाही झोपणार, but then मी झोपले. So we'll do a quick room tour आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत देवीच्या दर्शनाला. So I'll just quickly get ready, but I'll give you a room tour. It's like a यात्री लोकांसाठी रूम्स असतात. सो आम्ही आज इथे एकच दिवस आहोत आणि आम्ही इथे राहणारी नाही आहोत. सो आम्ही हॉटेल्स वगैरे मध्ये बुकिंग नाही केलं आणि आम्ही त्या यात्री क्वार्टर टाईप सिच्युएशन मध्ये राहतोय. बट इट्स अ व्हेरी क्यूट रूम अँड इट्स गुड. यू एंटर, सो ॲज यू एंटर दिस इज इट लुक्स लाईक दिस. यू कॅन कीप युअर बॅग्स हिअर. माइन आर ऑल ओव्हर द बेड बिकॉज हू इज गोइंग टू स्लीप. अ मिरर. And yeah, there is also washroom here and balcony. Ta-da! It looks so good, guys. इतकं घरेलू, होमली आणि इतकं सुंदर वाटतंय. So okay, let's get ready and I'll meet you in 15 minutes. And we are ready. Hi guys, आता आम्ही चाललोय मंदिराला. जाऊयात मंदिराला. चलो. So this was basically the entry from where the मंदिर starts. Like इकडून एंट्री करायची आहे मंदिरात जाण्यासाठी. त्याच्यानंतर इकडे सगळं ओटी भरायचं सामान, साड्या अँड स्टफ तिकडे लोक विकत होते. देन वी एंटर्ड आणि आम्ही दर्शन घेतलं. बट आत फोन अलाउड नाही आहे. सो देवीचं काहीही फुटेज घेऊ शकत नाही. बट हे सगळं फुटेज मंदिराच्या अवतीभवतीच्या परिसरातलं आहे. त्यानंतर मी थोडंसं फोटो सेशन केलं अँड वी डिड अ लॉट ऑफ टाइम पास. त्यानंतर आम्ही विचार केला की आपण इकडनं पुढे जाऊयात बिकॉज हाऊ मेनी फोटोज आर एक्झॅक्टली इनफ. बट आम्हाला पुढेही फिरायचं होतं. सो दिस वॉज इट. त्यानंतर आम्ही थोडंसं शॉपिंग केलं. आय मीन मी मला थोडं कुंकू आणि ठुशी आणि त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. सो वी डिड दॅट. नाव वी बाय दिस. चला जाऊयात. टाका आता परत. आता तू खाऊन दाखव. आता काय खा ना. गरम गरम. अरे खूप गरम आहे कारण. हा म्हणजे मला कळलं. थंड खाते. थंड थंड मी येत नव्हतो तुझ्याकडे. थंड आहे का? देवीच्या दर्शनानंतर आम्ही चाललेलो पन्हाळागड फिरायला. हे काका आम्हाला पंचगंगा आणि त्याच्या मागची जी काही स्टोरी होती ते सांगत होते आणि रस्त्यात त्यांनी आम्हाला खूप काही अशा गोष्टी सांगितल्या मला माहित नव्हत्या अबाउट कोल्हापूर. आपण 3 दरवाजा लागला आता. आपण त्या दरवाजावरती जे नक्षीकाम केलेलं ते त्याच्या मागच्या ज्या काही स्टोरीज होत्या त्या आम्हाला सांगत होते. आपल्या गाडीच्या 40 ते 50 सैन्य असतात त्याच्या हातामध्ये तलवार असणार.
तलवारनं धार लावण्यासाठी दगड चिरलेले. ही एक गुप्त विहीर होती जी खूप खोल होती, म्हणून आम्ही चेक करत होतो की आम्हाला पाणी कधी आणि कुठे आणि किती खोल दिसतंय. एक नंबरचा डोर. ऊर्जा आहे, तुझं काम आहे. नाईट बी. आपण एंट्री करतो तो मोठा दगड फुटलेला बघा. हा. आणि कोपऱ्यात 3 तोफा लागल्या, मजबूत किल्ला असतात महाराजांचा. एखादा पावला राहिला, सैनिक राहिला तर आत घ्यायचं कसं, तर किल्ल्याची चोर वाटते. ती पाईप गेली ना, ती किल्ल्याची चोर वाट आहे. त्याला आत घ्यायचं कसं, त्यावर राजांचा एक कोड नंबर हार मात. 1 पॉइंट डन. 1 पॉइंट डन. 1 पॉइंट डन. आता आपण 12 पॉइंट्स आहेत टोटल. सो नाव विल गो टू द सेकंड पॉइंट. ओके, लेट्स गो. गाइस, वी आर नाउ गोइंग इन. आताच्या आधी बघितले होते ते 2 पॉइंट्स होते, 1 पॉइंट नव्हता. आणि आता आपण तिसरा पॉइंट बघायला जातो. काय? धान्य कोठा. धान्य भंडार पॉइंट 3 ला आपण पोहोचलोय. दिस इज धान्य भंडार. आणि इथे थोडी माहिती दिली अबाउट द फोर्ट. अँड या, लेट्स गो. गेटिंग थोड़ा बाकी वो अपना उधर वो चिपकाया था, वहाँ से अपन पढ़ लेंगे. इफ यू वांट टू. हम लोग ब्लॉग में इतना. हाँ, थोड़ा सा बाउंसर गया, लेकिन ठीक है, चलता है. हा. ए भाई, त्यांना सरळ म्हण, तुला जर वाचायचं ना ते तिकडे स्क्रीनशॉट घ्या आणि वाचा. यू कॅन पॉज इट अँड रीड इट. हा पॉइंट 4 आहे. आतापर्यंत 3 पॉइंट झाले. हा त्या 12 पॉइंट मधला 4th पॉइंट आहे. आणि इकडनं व्ह्यू. त्याचं नाव आहे सज्जाकोटी. सज्जाकोटी. त्याचं कारण काय, 40 ते 50 मध्ये दिसणारा शत्रूचं सैन्य पाहायचं ना आपल्या सैनिकांना सज्जा. त्यावेळेस दुर्बिणी नव्हते, कॅमेरे नव्हते, पण नजर चांगली होती. त्यावेळेस वाड्या आणि वस्त्या नव्हत्या, जंगल जास्त होतं. जंगलात येणारा शत्रू सैन्य पाहायचं आणि आपल्या सैनिकांना सांगायचं बाबा सज्ज राहा. राजांचं मंदिर आहे, लक्षात आलं. आणि समोरही राजांचा राजवाडा आहे. राजे इथं राहत होते. इथं 3 महिने वास्तू होतं राजांचं. ही शाळा म्हणून त्यांनी वापरात केलं. साईडला दिसते ही विहीर आहे. असे 40 विहिरी आहेत त्या किल्ल्यावरती. हा, मग अशी पाहिली ना आपण. 40 विहिरी सगळ्या पाण्याच्या चालू आहेत. सो बाकीचे सगळे पॉइंट्स होते ते आम्ही असे हॉल्ट घेऊन बघत होतो, कारण आम्हाला पटकन निघायचं होतं. सो आम्ही जास्त वेळ थांबत नव्हतो. आणि ते आम्हाला एक्सप्लेन करत होते वाटेवरती जे पॉइंट्स येत होते. पाण्याचा झरा आहे, लक्षात. एवढ्या उंच दगडामध्ये आणि एवढ्या उंच ठिकाणी, लक्षात. त्या राजाने याचं नाव सोमेश्वर तलाव असं ठेवलं. उजव्या साईडला झाडीच्या पलीकडे कमानीसारखे घर दिसतं, त्याचं नाव आहे रेडेमल. रेडेमल याचा अर्थ काय, शेतीची कामं रेड्याने करायची, रेड्याने इथं बांधायचं म्हणून त्याचं रेडेमल. आणि हे पांढरं दिसतं हे सध्याचं तहसीलदार कार्यालय. लक्षात आलं. भाई कमेंट मध्ये जोक टाका, हे जेव्हा तू हे करशील तेव्हा कसा करायचा या ठिकाणी करायचं. डिस्कशन करायचं तेव्हा. काय करायचे डिस्कशन तेव्हा डिस्कशन करायचे. ओके. शिवाजी महाराजांच्या काळातलं पार्लिमेंट ते पडलेली बिल्डिंग आहे ना, नायकिनीचा सज्जा म्हणजे नाच गाणं व्हायचं आपल्या राजांच्या समोर. मुसलमानांच्या समोर नाच गाणं म्हणून त्याचं नायकिनी सज्जा. राजे एक वेळा वीर शिवाकाशीत म्हणायचे. व्हेरी नाईस. पन्हाळा किल्ल्याचं एक नाव मारा. ते तुम्ही शेवटला पन्हाळा बघू शकता. चला टेन्शन ना, आपण एकदम सुंदर फोटोग्राफर आहे. हा, तर मग आपण 15 वर्षानंतरची एक गोष्ट आहे जी आम्ही व्हिडिओ ही परत बघणार. सो आमचा आता असा प्लॅन आहे. पूजा काय करणार तू 15 वर्षानंतर? मी घर बांधणार आहे. त्याच्यामध्ये मी दगडांचं घर बांधणार आहे. एकदम विंटेज वाईब आणि एकदम होलसम फील यायला.
आणि त्याला मी 2 टोपी छोट्या छोट्या मस्त गिफ्ट करणार आहे आणि मी एक जेल बांधणार आहे लग्नानंतर हिच्या कैद्याला आतमध्ये ठेवायला. तर डान्स सेट आहे. 15 वर्षानंतर आम्ही बघू हे सक्सेस करू शकतो का नाही. आम्ही करू शकतो, बट तुमच्या लाईक आणि शेअर सबस्क्राईब शिवाय नाही होऊ शकत. हेलो गाइस, सो हा आहे स्पॉट नंबर 3 विच इज अ न्यू पॅलेस. सो लेट्स गो. मला तेवढं पूर्ण नाही आठवत नव्हतं. सो मला आठवत ये बिहाइंड द सीन है भाई, ये बिहाइंड द सीन है. हमको नाम नहीं मालूम था इसको बेसिकली. हे पण टाकायचं आता. पॅलेस नाही, हे पण टाकायचं आहे नाव याचं. हा, ओके. मला नाव नव्हतं आठवत म्हणून काय इट इज ऑल्सो कॉल्ड एज न्यू पॅलेस. चिपकवून टाकलं न्यू पॅलेस म्हणून. या पॅलेसच्या आत पण फोन घेऊन जाणं अलाउड नव्हतं. दॅट्स वाय दिस आर द क्लिप्स फ्रॉम द एक्सटिरियर्स ऑफ द पॅलेस, बट इट वॉज अ व्हेरी व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. द इंटिरियर इज माइंड ब्लोईंग. शाहू महाराज पॅलेस करणार होतो आपण. अजून काय आपल्या इथं फिरायला टाइम आहे आपल्याला. ज्योतिबा आहे, बट ज्योतिबाला लाईन असेल. आता ज्योतिबावरनं चालू आपण. एवढं लांब परत जायचं. नाही मी सांगते की ज्योतिबाला मी आधीच बोलले असते जाऊया. रेडी. बट त्याला काय करू, काय बोलू. कसं वाटलं पॅलेस? मस्त वाटलं. पॅलेस मस्त वाटलं. पन्हाळा मस्त वाटला. कोल्हापूर मस्त वाटलं. अँड आय वुड हायली रेकमेंड एव्हरी वन ऑफ यू टू कम टू कोल्हापूर बिकॉज इट्स अ ब्युटिफुल सिटी. अँड जेव्हा पण याल मला घेऊन यायचं विसरू नका, कारण की व्हिडिओ वगैरे जेवढे पण चांगले स्पॉन्सर येते वेगळी गोष्ट आहे, बट व्हिडिओ जेवढे पण चांगले आलेत त्या माझ्या क्रेडिट गोज टू करण. येस. And I will also put the number of the auto driver who has been accompanying us through these places in the description below. So yeah, like, comment, share, subscribe, and let me know how are you liking this video and how much are you excited for the other parts of the Kolhapur series. आमचे कोल्हापूरचे 3 स्पॉट्स फिरून झाल्यानंतर आम्ही इथे परत मंदिरात आलेलो महाप्रसादासाठी, आणि ही त्याचीच लाईन आहे. महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीसाठी, आणि त्यासाठी आम्ही आलो कोल्हापूर बस स्टँडला. आता इथे आम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड होतो, कारण तिथे लाईन होती पण तिकडे कोणी तिकीट द्यायलाच नव्हतं आणि खूप जास्त केऑस चाललेला. सो या दिस आर आर टाईट फेसेस. बेसिकली आम्हाला जायचं आहे आता गडिंग्लजला, आणि त्याच्यासाठी आम्ही बसच्या लाईनमध्ये थांबलोय तिकीट काढायला, बिकॉज विदाउट तिकीट वी कॅन नॉट गेट इनसाइड द बस. आय डोंट नो इफ आय एम ऑडिबल, बट आय एम ट्राईंग टू बी ॲज ऑडिबल ॲज आय कॅन. वी आर इनसाइड द बस, आणि आता आम्ही चाललोय गडिंग्लजला. We are a little bit tired, but it's fun, I guess. It's fun. So finally heading to Gadinglaz, आणि गडिंग्लजवरून आम्ही हिरलगेला जाणार आहोत. So we'll keep you posted, guys. अब तक के लिए इतना ही. Now we are getting some Perus. जर तुम्ही ट्रॅव्हल करताय आणि तुम्ही आंबा, पेरू, चिंच खात नाही आहात तर यू आर मिसिंग आउट ऑन लाईफ, गाईज. गेट अ लाईफ. तुला यू आर नॉट हॅव्हिंग फ्रेंड लाईक दिस. सेम टू यू. मी वेगळे काहीतरी बोलणार अगला ना पाळू असे एकटेच बघा. भाई लड़की के नाम पे कलंक है. ये औरत ये इसको एक चीज नहीं जमती भाई. लड़की के कपड़े पहन के आई है, इसके लिए वैसा बिहेव करती है, बट ये वैसी नहीं है. गाइस यू शुड नो क्या लड़की होने के बहुत फायदे होते हैं. जो इसको समझाओ कि इसको कहीं भी लाइन में खड़े इसको समझाओ क्या लड़की होने के कारण टिकट जल्दी मिल सकती है, तो लाइन में आप खड़ी हो. बट मी ट्राय केलं. मी 4 लोकांकडे पप्पी आईस मी बघायचं ट्राय केलं. कोणती आईस? पप्पी आईस. पण आय थिंक त्यांना माझी पप्पी आईस जगदंबाईच वाटलं. आय डोंट नो. दाखव का जगदंबाई? काय पप्पी आईस? नाही पप्पी आईस झाले. मग जगदंबाई अजून पण वाईट होऊ शकतात, पण ते मी ऑन कॅमेरा नाही.
गडिंग्लजवरनं आम्ही आजऱ्याची बस पकडली आणि फायनली आम्ही आलो इकडे हिरलगीमध्ये. फोन नाही आणलेत ना त्यांनी, एकटे नाही आलेत. इथे आम्ही वाट बघत होतो की काका कार घेऊन येतील आम्हाला घ्यायला, बट फायनली ते आलेच नाही. आणि मग नंतर हे लोक गेले आणि कार घेऊन आले आणि मग नंतर आम्ही तिकडे तेवढा वेळ थांबलो आणि मग आम्हाला फायनली कार राईड मिळाली. रस्त्यात आम्हाला कार थांबावी लागली कारण तिकडे बैलगाडा शर्यत चाललेली, ज्याच्यासाठी बिलाल फ्रॉम द स्टार्ट ऑफ द व्लॉग खूप एक्सायटेड होता आणि त्यासाठी आम्हाला लवकर यायचं होतं. सो बेसिकली ही मोठी रेस नव्हती, ही एक छोट्या प्रमाणात मॉक रिहर्सल रेस सारखी होती आणि त्याच्यासाठी आम्ही साईडला थांबलो होतो आणि इट वॉज फन, इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. मी पहिल्यांदा तसं काहीतरी बघत होती, दो मला त्यांच्यासाठी थोडं वाईट वाटलं की लाईक त्यांना मारतात आहे का वगैरे वगैरे, बट ठीक आहे. म्हणजे त्यानंतर घरी पोचल्यानंतर आम्ही आलो शेतात आणि आम्ही खात होतो कौलावरचं चिकन. सो बेसिकली तिकडे चूल बनवायची, आय मीन चूल पेटवायची, त्याच्यावर कौलं ठेवायची आणि त्याच्यावर मॅरिनेटेड चिकन ठेवायचं.